नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत भोपळ्याचे मऊ लुसलुशीत टम्म फुगणारे घारगे कसे बनवायचे। ना भोपळा किसून घ्यायचा, ना कुकरमध्ये किंवा भांड्यामध्ये उकडून घ्यायचा। डाळ किंवा तांदळाचे पीठ न वापरता आज आपण हे भोपळ्याचे टम्म फुगणारे घारगे तयार करणार आहोत। याआधी तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगितली नसेल। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे मी एक अर्धा किलो भोपळा छान असा स्वच्छ करून घेतलेला आहे। यामधील बिया काढून याची साल काढून घेतलेली आहे आणि या भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आता मोठ्या मोठ्या फोडी केलेल्या या भोपळ्याच्या बारीक असे काप करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने इथे मी या भोपळ्याचे बारीक असे काप करून घेते आणि आता इथे आपण याच पद्धतीने सर्व भोपळ्याचे हे बारीक काप तयार करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता तुम्ही इथे आपण या बाउलमध्ये भोपळ्याचे बारीक असे काप तयार करून घेतलेले आहेत। आता हे बारीक केलेले भोपळ्याचे काप इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। दोन बॅचमध्ये आपल्याला हे भोपळ्याचे काप मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। पण हे भोपळ्याचे काप मिक्सरला बारीक करत असताना एकदम बारीक अशी पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची नाही। पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हा भोपळा बारीक करून घ्यायचा आहे। अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही, या पद्धतीने अगदी असा ज्याप्रमाणे आपण नारळ खवून घेतो त्या पद्धतीने हा भोपळा बारीक करून घ्यायचा आहे। आता हा बारीक केलेला भोपळा इथे आपण एका कप किंवा वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायचा आहे। साधारण 2.5 कप इतका हा भोपळ्याचा गर इथे तयार झालेला आहे। भोपळ्याचा गर इथे आपल्याला मोजूनच घ्यायचा आहे, जेणेकरून गुळाचे प्रमाण इथे आपल्याला परफेक्ट असे घेता येईल। आता आपण ज्या पॅनमध्ये किंवा ज्या कढईमध्ये भोपळ्याचा गर काढलेला आहे तो आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचा आहे आणि यामधील जोपर्यंत पाण्याचा अंश कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत मंद आचेवरती छान असं परतून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता एक 3 ते 4 मिनिटांनंतर यामधील पाण्याचा अंश हा कमी आलेला आहे। आता इथे आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत। आता 2.5 वाटी भोपळ्याच्या गरासाठी इथे मी 1.25 कप बारीक चिरून घेतलेला गूळ या ठिकाणी वापरलेला आहे। इथे मी हे मीडियम गोडचे प्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला जर गोड आणखीन आवडत असेल तर 1.5 कप गुळाचा वापर तुम्ही इथे करू शकता। आता हा जो गूळ आहे तो यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक 7 ते 8 मिनिटांपर्यंत हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे मिश्रण थोडंसं घट्ट होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे एकसारखं छान असं परतून घ्यायचं आहे। आता एक 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही हे मिश्रण थोडंसं घट्ट असं आलेलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम हा बंद करून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम बंद केल्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अगदी चिमूटभर असं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपण भोपळा किसून न घेता किंवा भोपळा उकडून न घेता हे मिश्रण छान असं तयार करून घेतलेलं आहे। आता हे भोपळ्याचे मिश्रण थोडंसं कोमट होण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि कोमट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे। आता आज आपण इथे न डाळीचे पीठ वापरणार आहोत न तांदळाचे पीठ, आज आपण फक्त गव्हाचे पीठ वापरून हे भोपळ्याचे घारगे तयार करणार आहोत।
तर इथे मी ज्या कपने आपण भोपळ्याचा गर मोजून घेतला होता त्याच कपने सुरुवातीला 1-2 कप गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे. आता या भोपळ्याच्या गरामध्ये आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. फक्त भोपळ्याच्या गरामध्येच हे पीठ चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं हे पीठ मला थोडंसं पातळ वाटत आहे. यासाठी इथे मी आणखीन अर्धी वाटी गव्हाचे पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. 2.5 कप भोपळ्याच्या गरासाठी इथे मी 2.5 कप गव्हाचे पीठ वापरलेलं आहे. आता सर्वात शेवटी याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ आपण छान मळून घ्याल तर भोपळ्याचे घारगे हे खूप छान होतात. आता पीठ छान मळून घेतल्यानंतर इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि कमीत कमी इथे आपल्याला 30 ते 35 मिनिटांसाठी हे पीठ असेच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ छान असं भिजेल. आता यावरती झाकण ठेवून मी 25 ते 30 मिनिटांसाठी हे पीठ छान असं भिजत ठेवलं होतं. 25 ते 30 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ इथे छान मस्त असं मऊ तयार झालेलं आहे. आता यामधील एक गोळा आपल्याला घ्यायचा आहे. इथे तुम्हाला हव्या त्या साईजचा गोळा घेऊ शकता. आता या गोळ्याला इथे आपण थोडंसं पीठ लावून लाटून घेणार आहोत. अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप जाडही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आता हे लाटून घेतल्यानंतर एक मीडियम साईजची छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि ही प्लेट आपल्याला या पारीवरती या पद्धतीने ठेवायची आहे, जेणेकरून भोपळ्याला एकसारखे आकार छान येतील आणि याच्या कडा इथे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता छान गरम कडकडीत झालेल्या तेलामध्ये ही भोपळ्याची घारी सोडायची आहे आणि यावरचे बुडबुडे जोपर्यंत कमी येत नाही, भोपळ्याची घारी जोपर्यंत फुलून वर येत नाही तोपर्यंत याला झारा किंवा चमचा लावायचा नाही. तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी टम्म फुगलेली भोपळ्याची घारी इथे तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा सर्व भोपळ्याच्या घाऱ्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरून भोपळ्याचे घारगे नक्की ट्राय करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत शेअर करा.